हरी तुझे नाम गायीन अखंड, यावीन पाखंडने काही। अंतरी विश्वास अखंड नामाचा, काया मने वाचा हेची देई। तुका म्हणे आता दे संत संग, तुझे नामे रंग भरो मना। अंतरी विश्वास अखंड नामाचा, काया मने वाचा हेची देई। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका, त्यांच्या कृपादाने सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका। महायोगपीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातं मुनीन्द्र। गजानन महाराज मंदिर प्रांगणामध्ये मंडपामध्ये आळंदी पंढरपूर यात्रा माऊंदी निमित्त असलेला हा कीर्तन सोहळा या निमित्ताने कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबराय यांचा अभंग आहे। 3 चरणाचा अभंग आहे। नामाची महिमा सांगणारा असा हा अभंग आहे। विषय प्रवेश करण्यापूर्वी श्री गुरुचं स्मरण वंदन करून ज्यांच्या आश्रयाला आपण या ठिकाणी कीर्तन कार्यक्रम करीत आहोत, असे पूज्य संत श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम करून उपस्थित समस्त भाविकांनाही व्यासपीठावरून प्रणाम। हरिनामाचा आश्रय ज्या महापुरुषांनी घेतलेला आहे, अशा महापुरुषांची अनुभूती आहे, अनुभव आहे। आम्ही नामाचा आश्रय केला, तुम्ही नामाचा आश्रय करा। ज्या साधनाने त्यांचं कल्याण झालं, सुलभ रीतीनं त्यांचं बरं झालं, सामान्य लोकांसाठी अशी सोय म्हणून, व्यवस्था म्हणून त्यांनी हरिनामाचा प्रचार केला। संत एकांती बैसले, एकांतात बसून विचार केला त्यांनी। सर्व ही सिद्धांत शोधिले,
एकांतात बसून एकाग्र होऊन जेवढे सिद्धांत आहेत त्याचा शोध घेतला. सर्वही सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले. ज्ञान दृष्टीनं पाहिलं याच्याकडे. अनेक सिद्धांताकडे ज्ञान दृष्टीनं आदरानं पाहिलं, विरोधानं नाही, तिरस्कार बुद्धीनं नाही. ज्ञान दृष्टी अवलोकिले आणि सारांश काढिले निवडो. काय केलं? अनधिकार जीव, अयोग्य असलेला जीव, अपवित्रता वाढत गेली. सामाजिक अनुकूलता नाही, राजकीय अनुकूलता नाही, शारीरिक अनुकूलता नाही, पारिवारिक अनुकूलता नाही. आजच्या काळामध्ये अशा जीवाला सर्वश्रेष्ठ साधन असावं आणि सोपं असावं. अनेक सिद्धांत साधनाचा अधिकार आहे, पण आम्ही अधिकारी नाही, म्हणून ते सिद्धीला जात नाहीत. लक्षात येते? सर्व ही सिद्धांत शोधिले, सारांश काढिले निवडून. ते काय काय सारांश आहे? ते एक सारांश आहे. ते एक श्री हरीचे नाम. सारांश काय? हरिनाम. हरे को हरिनाम. या काळामध्ये कोणतीही अनुकूलता नसल्यामुळे कोणाचीही संकल्पना सिद्धीला जात नाही. तुम्ही केलेला संकल्प मध्येच कुठेतरी थांबून जातो, तेव्हा वेळही वाया जातो, सिद्धीही होत नाही, पश्चाताप होतो जीवाला. म्हणून असा एक संकल्प आहे हरिनामाचा की ज्याच्यामध्ये विकल्पाला अवकाशच नाही. अशी साधना म्हणजे फक्त अशी संकल्पना केवळ हरिनामाची आहे, त्याच्यात विकल्प नाही. एक संकल्प. ते एक श्री हरीचे नाम, सकळ पातका करी भस्म. कोणाचं पाप भस्म करते? अधिकारी अधम उत्तम, चारी वर्ण नर नारी. बघा कसं आहे. हरिनाम साधनामध्ये अधिकार अनधिकाराची आवश्यकता नाही, इतर साधनामध्ये त्याची आवश्यकता आहे. हरिनामच एक असं एक सर्वस्व आहे की जे अनधिकाऱ्याला बी अधिकारी बनवते. इतर साधना जसं कुठल्याही मंदिरात जायचं असेल, पोथी वाचायची असेल, कुठलंही काम करायचं असेल तर स्नान करून तुम्हाला जावं लागते, है की नाही? काय करून जावं लागते? पवित्र होऊन जावं लागते. पण एक विचारतो तुम्हाला, गंगेला जायचं असेल तर काय करून जावं लागते? प्रत्येक शुभ कार्यामध्ये स्नान करून तुम्हाला जायचं आहे, जावं लागते, असा नियम आहे. परंतु गंगा स्नानाला जायचं असेल तर घरी आंघोळ करून जातात का?
नाही. पवित्र होऊन साधन करावं लागते. आणि हे एक असं साधन आहे की साधन केल्यावरच पवित्र होते. दोन्हीतलं अंतर लक्षात घ्या. दोन्हीतलं अंतर लक्षात घ्या. काय काय पवित्र होते. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. बाकी साधना पवित्र झाल्याशिवाय करता येत नाहीत. आणि एक साधन असं आहे की ते केल्यावरच पवित्र होते माणूस. ते कोणतं? ते एक श्री हरीचे नाम. अंतर लक्षात आला ना. इतर साधनाचा आणि हरिनामाचा अंतर एवढा आहे. बाकीचे काम सगळे आंघोळ करून जावं लागतात करायला. पण गंगा स्नान आंघोळीलाच जावं लागतं. पवित्र होण्यासाठीच जावं लागतं. विकल्प नाही. बाकीच्या साधनामध्ये विकल्प येतो. संकल्प विकल्प कशाला म्हणतात तुम्हाला एक विषय सांगतो, लक्षात येईल. विकल्प म्हणजे कशाचाही आधार मानणे, इतर गोष्टीचा आधार मानणे, त्याला काय म्हणतात? विकल्प. काय झालं? गजेंद्र नावाचा हत्ती शत्रुत्व नखराशी विरोध होता त्याचा. गजेंद्राचा आणि नखर म्हणजे मगर, पाण्यात राहणारी मगर, जलचर, आणि पृथ्वीवर राहणारा हत्ती भूचर. श्रापामुळे दोघाला दोन जन्म मिळाले, एक भूचर एक जलचर. आपण कोण आहोत? भूचर की जलचर? आपण भूचर आहोत. ज्याचे त्याचं एक स्थल आहे, एक जागा आहे, एक ठिकाण आहे. त्याच्या ठिकाणी तो राहिला, त्याची शक्ती प्रबल होते, वाढ होते शक्तीची, जीत होते त्याची. आपल्या आपल्या जाग्यावर राहिलं तर. ध्यान ठेवा. ऐकायला आलात, मी सांगायला बसलो. आपली जागा सोडून गेल्यानंतर माणूस क्षीण होते, शक्तीहीन होते. आपली जागा कोणती? आपली जागा म्हणजे मी वासुदेव तत्वता, मी परमात्मा स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे. आणि ते विसरून गेला आणि आपली जागा सुटली की मी माणूस आहे. आपली जागा चुकली. मी शरीर आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी हीन आहे, मी दीन आहे, मी जात आहे, मी पंत आहे. हे आपली जागा आहे का सोडलेली जागा आहे? सोडलेली जागा आहे. आणि मग जागा जेव्हा आपली जागा सुटते तेव्हा माणूस शक्तीहीन होते, निर्बल होऊन जाते. हत्ती भूचर असलेला, पण पाण्याची तहान लागली आणि तो आला तळ्यावर. ज्या सरोवरामध्ये त्याचा शत्रू आहे, वाट पाहत बसलेला आहे. हे भूचर कधी येईल आपल्याकडे? तहान लागली, तृषा आहे की नाही? शत्रुत्व विसरून गेला आणि सरोवरामध्ये पाण्यासाठी तो आला. पण तो एकटा नव्हता. 100 पुत्र होते त्याचे, हत्तीचे 100.
आणि पत्नी असे एक से एक लोक या हत्ती सोबत त्या गजेंद्र सोबत पाण्यामध्ये आले. तर या 100 लोकांनीही आपली जागा सोडली. जलचर म्हणजे पाण्यात आले, ती आपली जागा नव्हती. भूचर जमीन ही त्याची जागा होती, पण त्याची जागा सोडून याच्या जाग्यात आला. कोणाच्या? अहो, आपलं चैतन्याची जागा सोडून आपण प्रकृतीच्या जाग्यात येऊन बसल्यानंतर आपली दशा काय होईल? थोडस अध्यात्म लक्षात घ्या. चैतन्य चेतन स्वरूप आपण आहोत आणि मी शरीर आहे, जडत्व आलं. प्रकृतीच्या जाग्यावर आपण आलो तर आपली जागा सोडून दुसऱ्याच्या जाग्यात आलो ना. फजिती आहे की नाही? आला हत्ती, पाणी पिला, 100 पुत्रांना पाणी पाजलं. त्या पत्नीनं सांगितले की पाणी पाजलं, पण ऊन खूप आहे, चैत्रमास आहे, माध्यान्ह काळ आहे. तर तुम्ही काम करा, लेकरावर पाणी टाका अंगावर. ममता आहे, परिवाराची ममता आहे. माझे, मी, या 2 गोष्टी आहेत. मी आणि माझं. आपल्या जीवनामध्ये बंधन या 2च गोष्टीच आहे आणि दुःख या 2च गोष्टी देतात. मी आणि माझं. शत्रुत्व विसरून गेला, कुटुंब वत्सल झाला. शत्रुत्व विसरून गेला आणि त्याच्यात वेळ निघून गेला. एवढ्यामध्ये शत्रूनं संधी साधली. त्या मगरीनं येऊन त्याचा पाय पकडला, हातीचा. तेव्हा लक्षात आलं की आपला शत्रू आहे इथं, पण करणार काय? सांगितलं पोरांना, शत्रूनं पाय पकडलेला आहे, पण तो एकटा आहे आणि आपण 100 माणसं आहोत. आपण 100 आपली संख्या किती आहे? 100 आहे. मग भ्यायचं नाही. चला वडा बाहेर, मला धरून वडण्याचा प्रयत्न केला, परंतु पाण्यामध्ये जलचराची शक्ती चालते का भूचराची? आता सांगा. पाण्यामध्ये आपली शक्ती चालत नाही, कारण ते आपलं स्थळ नाही. कमजोर झाले. 100ची शक्ती कमी पडली आणि एकटेच ते मगर वडत वडत आत घेऊन चालले. तेव्हा पत्नीनं पाहिलं, सांगितलं की मुलांनो, बघा म्हणले, तुमचा बाप तर म्हातारा झालाय आता, आणि तसं बी आता काही रिटायर झालेला आहे, काही कमाई बी आता नाही. कोण? हत्ती. पगार चालू असली तर प्रयत्न करणं ठीक आहे, पण आता उगा रिकामीच आहे की, आणि वय झालंय ना आता, तर त्याच्या सोबत तुम्ही कशाला मरता? 100 मरण्यापेक्षा तो म्हातारा झालेला आहे, रिटायर आहे, काम नाही त्याचं, जाऊ द्या, तुम्ही सोडा आणि निघा बाहेर. कोण सांगितलं? म्हातारीनं. मुलांना खरं वाटलं आणि त्यांनी बापाला सोडून ते बाहेर पडले. त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की आपुले कोणीच न होती, निश्चय चित्ती दृढ झाला. आता कळालं. तुम्हाला आम्हाला आता बी कळत नाही, त्याला तेव्हा तरी कळालं, अजून बी कळत नाही. आणि हे कानावर त्याच्या गोष्ट आली की ते म्हातारं झाले, जाऊ द्या. तेव्हा त्याच्या मनात काय काय आला असेल तुम्हीच विचार करा. ज्याच्यासाठी मी मध्ये आलो, त्याची ताण भागवण्यासाठी मी आलो, जीवनभर कुटुंबाचं पालन पोषण केलं, हाडाची काडी केली, मेहनत केली, ऊन म्हणाय नाही, ताण म्हणाय नाही, आणि अशा अंतकाळाच्या वेळेस हे मला सोडून जातात बाहेर. काय वाटलं असेल त्याच्या मनाला?
जन्मभर ज्याच्यासाठी आम्ही जगलो ते शेवटला सोडून चाललेत. मनामध्ये विकल्प होता की माझे 100 पोरं आहेत, मला मरू देत नाहीत. परंतु आज विकल्प संपला हत्तीचा. आणि विकल्प संपल्याशिवाय म्हणजे आधार 100 मुलांचा आधार आहे असं वाटत होतं ना. आपणालाही वाटते की माझा इवाई श्रीमंत आहे, माझा अमुक तमुक आहे, माझा आमदार आहे, माझा कोणी मित्र आहे, माझा अमुक, हे सगळे आधार मानतो आम्ही. हे विकल्प आहेत. हे सारे विकल्प संसारातले आहेत, तुमच्या उद्धाराचे नाहीत, संसाराचे आहेत. इथली सोय लावतील, एका जन्माची सोय लावतील बस. अनंत जन्माची सोय लावणारे फक्त संत. विकल्प होता, पत्नी आहे, मुलं आहेत, तो संपला. आणि विकल्प संपल्यावरच संकल्पाची सुरुवात होती. त्याला संकल्प म्हणतात. कशाचाच आश्रय राहिला नाही, आधार राहिला नाही, तेव्हा हरीचं स्मरण झालं. गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई. मग गजेंद्रानं हाक मारली गे हरी. हाक पोचली, हरी आला. हरीला आधी माहित नव्हतं का पकडले म्हणून? आधी माहित आहे हरीला, तर हरी तर सर्वत्र व्यापक आहे. हरि व्यापक सर्वत्र समान. हरि व्यापक आहे, परंतु विकल्प होता, आधार दुसऱ्याच मानलेला होता. हरीला वाटलं की हे आपला आपला आधार मानते, आपल्या साधनाचा, आपल्या भक्तीचा, आपल्या तपाचा आधार मानते, आपल्या परिवाराचा, आपल्या धनाचा आधार मानते. तोपर्यंत मी कशाला आधार देऊ? नाही देत. आणि जेव्हा सारे आधार निराधार होऊन गेले तेव्हा हरी आला. चक्र हातामध्ये घेऊन त्याचं शिर छेद केला, नक्राचा. चक्र सोडलं, नक्र शिरछेद झाला, मुक्त झाला हत्ती. पशु आहे परंतु भाव शुद्ध आहे. मनुष्य आहे पण पशुसारखं जीवन आहे. पशु आहे, भाव शुद्ध. हरी प्रसन्न झाला, मुक्त केलं त्याला संकटातून, कष्टातून, मृत्यूच्या मुखातून सोडवलं. बाहेर निघाला हत्ती. देवाचं दर्शन घेतलं. त्याचं शिर छेद झालेलं बाहेर पडलं होतं, तुकडा. विमान आलं हत्तीमध्ये. हत्तीच्या शरीरातून दिव्य ज्योत निघाली. गंधर्व शरीर धारण करून हत्ती विमानात बसला आणि वैकुंठ गमन केलं. हत्ती कशानं? विकल्पानं की संकल्पानं? संकल्पानं तो हत्ती तरुण गेला आणि हरीचं स्मरण केलं. हरी बी निघाला होता. ते नकराचं जे शिर होतं ना, ते हसू लागलं. काय हरी आहेस म्हणला तू, भेद आहे रे तुझ्यामध्ये. एकाचा उद्धार करतोस, एकाला वंचित ठेवतोस. हरीनं म्हणलं, अरे ते काय बोलतोस तू? त्याने माझं नाव घेतलं म्हणून मी त्याचा उद्धार केलो. तुझा कशामुळे उद्धार करू मी? काय केलं असतं? थांब म्हणे, हरी तुला सांगतो. तू कोणाचा उद्धार केलास? म्हणजे संताचा, भक्ताचा. ज्यानं माझं हरिनाम घेतलं, ज्या हत्तीनं, ते संत आहे, ते भक्त आहे. असं? मग आता मला सांग, ते जर तुझा संत आहे तर मी पाय कोणाचा धरलो?
हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. मग मी पाय कोणाचा धरलो आता सांग. हरी हरला, त्याच्या शब्दापुढे हरावं लागते हरीला. दुसरं विमान बोलवलं, नकराचं हे शरीर दिव्य शरीर धारण करून तेही वैकुंठ गमन केला. हे संकल्पाचं बळ आहे. बघा एवढंच फरक असा आहे की हे सांगण्याचा अभिप्राय असा आहे की संताचे पाय धराव पण धरून वडू नये, एवढं ध्यानात ठेवा. प्रत्येक संताचे पाय धरणंच भाग आहे, पण कशासाठी? वडण्यासाठी नाही. संतांच्या सिद्धांताचा विरोध करणं म्हणजे त्याचे पाय वडणं. संतांची विचारधारा खंडित करणं म्हणजे त्यांचे पाय वडणं. संतांच्या कामामध्ये विक्षेप करणं म्हणजे संतांचे पाय वडणं आहे. असं पाय वडणं होऊ नये. त्याचाही उद्धार होते, परंतु त्याच्यापेक्षा भावनेनं पाय धरलेलं चांगलं. ते प्रत्यक्ष हरी आला होता तर ठीक आहे, त्याचा उद्धार झाला. तर असं हे संकल्प आणि विकल्प हे ध्यान ठेवा. आपल्याला प्रत्येकाला विकल्प आहे की मला धन आहे. संतांनी सांगितलं धन खूप कमवा, पण धनाचा आधार मानू नका. परिवार खूप मोठा करा, पण परिवाराचा आधार मानू नका. संसार वाढवा, परंतु आधार मानू नका. त्याचा आधार फक्त एकच. विश्वाधारं गगन सदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम्. एक आधार है, मेरे तो गिरधर गोपाल दुसरो न कोई. असा संकल्प करा जीवनामध्ये. संसार सोडायचा नाही, फक्त आधार मानायचा नाही त्याचा, एवढंच करा. एवढं बी होत नाही का? पैसे लागतात काय त्याला? आधार न मानायला काही लागत नाही. पण ते आपण आधार मानून बसतो. मला काही कमी नाही, मला घर आहे, मला पत्नी आहे, हे सगळं आधार मानून बसतो. परंतु जगद्गुरु शंकराचार्य सांगतात मा कुरु धन जन यौवन गर्वम हरति निमेषा कालहि सर्वं मायामयमिद अखिलं हित्वा ब्रह्मपदं त्वं प्रविश विदेव. भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते गोविन्दं भज मूढमते. शंकराचार्य हरषि निमेषात कालहि सर्वं. तुम्ही ज्याचा आधार मानून बसलेला आहे तो एका क्षणामध्ये काळ त्याचं हरण करून घेऊ शकतो. तेव्हा तुमचा आधार कोण? अरे ठीक आहे तर आहे ना, माना, परंतु हे नाही समजूनच राहा. भरोसा करू नका संसाराचा. संसारात राहा, पण भरोसा संसाराचा करू नका. भरोसा तर एक परमात्माचाच ठेवा. भजन हेच भरोसा आहे. भरोसा हेच भजन आहे. नसावे भजन करावे वेळोवे भजन करावे वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा. संसारी
भरोसा बी भजनच आहे, भरोसाच भजन आहे, विश्वास. आणि ते कशावर भरोसा करावं तर हरिनामावर. साधना आहे, विकल्प नाही त्याच्यामध्ये. जेव्हा संकल्प होते, विकल्प जाते, तेव्हा हरिनामावर माणसाचं मन लागते, हरिनामामध्ये माणसाची प्रीती होते, हरिनामावर विश्वास होते. बघा हरिनाम शरणागतीचं मी कालही सांगून गेलो. कालच्या कीर्तनामध्ये तप केलं, जप केलं, उपास केला, अनुष्ठान केलं, यज्ञ केला, पुण्य केलं, दान केलं, तर या साऱ्या गोष्टी अशा राहतात की आपणाला मनामध्ये एक विकल्प असते की मी अमुक एवढे यज्ञ केलेलं आहे, ते पुण्य माझ्याकडे आहे आणि माझ्याकडे ते आहे, मी एवढा पुण्यवान आहे, हे विकल्प आहे. त्याचा आधार मानतो की नाही आपण? विद्वतेचा, ज्ञानाचा, तपाचा, जपाचा, अनुष्ठानाचा, व्रताचा, दानाचा आपण आधार मानतो की नाही? जोपर्यंत या साधनाचा आधार मानित राहू तोपर्यंत हरीचा आधार आपल्याला मिळणार नाही. आणि एकदा सगळे आधार सोडून हरिनाम घेत राहिलं तर हरीचा आधार मानला की हरी आपला आधार झाल्याशिवाय राहत नाही. हे पक्की गोष्ट आहे. म्हणून आपला सर्वांचा आधार परमात्मा आहे. आणि ते गाणं सगळ्याला सोपं आहे. हरी नामस्मरण हे सगळ्यासाठी सोपं आहे, हे अवघड मंत्र नाही. मला येत नाही असं बी नाही, त्याला कोणाची परवानगी लागते तसं बी नाही, ते असं असं ओझा आहे उचलायचं आहे असं बी नाही. सरळ आहे, सोपं आहे, एकदम सुंदर आहे, कल्याणकारी आहे. का घेऊ? म्हणून हरिनामाला सोडून या कलियुगामध्ये जर दुसरं काहीही करायला गेलं तर आपली जागा सुटून जाते, विकल्प पैदा होतात मनामध्ये, संकल्प सिद्धीला जात नाही. आणि मग पश्चाताप होते, आम्ही एवढं केलं परंतु काहीच झालं नाही, आम्ही एवढं केलं परंतु काहीच झालं नाही. तुला कोण कर म्हणलं? ते तुझ्या वाट्याला आलेलं कर्म हरीचं भजन समजून कर, भगवत भावनेनं कर, दुसरं काही करायचं नाही. हरिनाम मुखामध्ये घे. तुला शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करीत असतील तर ते तुझं भजन समजून प्रामाणिकपणे काम कर, हरिनाम घे. कृषी विभागामध्ये तुला जागा मिळाली असेल तर तू तुझं कर्तव्य म्हणून तिथं हरिनाम घेत घेत ते काम कर. प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी जे जे काम तुला मिळालंय, वाट्याला आलंय, ते इमानितबारे प्रामाणिकपणाने भगवत भाव ठेवून, हे भगवत सेवा समजून, न्याय देऊन त्या त्या क्षेत्राला ते काम कर, हरिनाम घे. बाकी तुला यज्ञ याग विधी करण्याची गरज नाही. कोण म्हणाले हो? हरी तुझे नाम गाईल अखंड, 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 हरी तुझे नाम गाईल अखंड,
नाम गाई अखंड या वीन पाखंडने काही योग याग विधी हेने नोहे सिद्धी संकल्प होत नाही सिद्धीला जात नाही वायाची उपाधी दंभ धर्म व्यर्थ आहे योग या क्रिया धर्मा धर्म माया गेले ते विलया हरिपाठी एक मावशी आली ना ते म्हणले महाराज तुम्हाला माहित आहे का मी म्हणलं माहित नाही आता काय की काय नाही माहित आहे का सांग तरी काय म्हणले एका लवंगावर उपास धरलो म्हणले एका लवंग लवंग काय म्हणतात त्याला आता बाई मावशी तू उपास देवासाठी धरलीस का महाराजाला सांगायसाठी धरलीस ते तर सांगा ते किती अहंकार आहे साधनाचा ज्ञानेश्वर महाराज सांगतात काही काही साधना अशा आहेत की नाव तर आहे साधना भवसागरातून तरुण जाण्यासाठी नाव आहे साधना हे नाव आहे परंतु त्या साधनेचा अहंकार हे धोंडे आहेत साधना नाव आहे आणि अहंकार हे धोंडे आहे माऊली सांगतात ज्ञानेश्वर महाराज मी उपासना केलो मी इतकी माळ जप केलो मी हे केलो हे अहंकार त्याचा राहतात त्याला थोडा मग करू नये का नाही याला काही त्याचा गणितच ठेवू नका अनंत नामस्मरण त्याच्यासाठी गणित ठेवू नये म्हणून महाराज म्हणाले गायन अखंड गाण्यासाठी गणित राहते का त्याचं किती माळा हे जर गणित ध्यानात ठेवलं तर त्याचा अहंकार येते आणि ते माळ सगळं रानोमाळ होऊन जाते अहंकार येते त्याचा जसं नावेमध्ये बसलं आणि एवढे मोठे मोठे धोंडे घेऊन बसलं तर ते नाव कडेला जात नाही तसं साधना नाव आहे परंतु त्याचा अहंकार आल्यावर ते तरुण जाणं शक्य नाही वेद त्रयाचे सांगडी सांगड म्हणजे नाव वेद त्रयाचे सांगडी सामवेद यजुर्वेद अथर्ववेद वेदाचा वेदज्ञ वेदांती वेदांत वाचस्पती आम्ही वर्णन करतो त्याच पण त्याला किती अभिमान असेल मला 4 वेद येतात मला हे पाठ आहेत मला ते पाठ अहंकार किती असेल सज्जन हो वेद सर्वाजवळच आहेत परंतु वेदना कोणापाशी नाही वेदना शून्य लोक आहेत समाजाच्या कल्याणासाठी वेदाचा वापर करीत असतील तर ते वेदना सहित वेद आहेत आणि त्या वेदाचा वापर जर धनासाठी करत असतील तर वेदना शून्य महाराज आहेत काय करतात त्या वेदाला तर वेद त्रयाची सांगडी अहम भावाची धोंडी सांगा पहिलं थडी कशी पावेल तो म्हणून अहंकार युक्त साधन नको आहे हरिनाम विनम्र भावानं हरिनाम घेत जा आणि कर्तव्य हेच तुमची साधना आहे कर्तव्य हेच तुमचं यज्ञ आहे स्वधर्म यज्ञ म्हणतात त्याला यज्ञ नुसतं धुपट निघालं तरच यज्ञ होते असं नाही इस्तू काय म्हणतात त्याला अग्नी प्रगट करणंच यज्ञ नाही कोणाचं इस्तू इजू नका बस यज्ञ झाला आपला यज्ञ आहे यज्ञ करायला निघाले ना कित्येक लोकांचा इस्तू इजवून टाकला लोकांनी संसार उद्ध्वस्त केले काही लोकांचे कशाचं यज्ञ यज्ञ इस्तू इजवू नका बस पेटवायची गरज नाही चलत राहा हरू नका हरि नाम घ्या नहारा है इश्क न दुनिया थकी है दिया जल रहा है हवा चल
रहे नहारा है इश्क। दुनिया चिरागों के बदले मका जल रहे। पूर्वीच्या काळामध्ये एखाद्याच्या घरामध्ये दिवा लावण्याचा प्रयत्न करत होते, दिवा पेटवायचा, दिवा लावायचा प्रयत्न करत होते. आजच्या काळामध्ये घरालाच लावून देण्याचा प्रयत्न आहे. चिरागों के बदले मका जल रहे कि नया है जमाना नई रोशनी है नहारा है इश्क न दुनिया थकी है। दिया जल रहा है हवा चल रही है नहारा है इश्क। खूप सुंदर भजन आहे. कधी कधी मोका आला तर गाण्याचं मन होतंय, गाणं घेत असत, नाहीतर मग यांच्यावर सोडून देत आहो गाणं, चला गात राहा. तर सामान्य जीव आहोत आपण, कोणाचंही अनिष्ट चिंतन न करणं हेच यज्ञ आहे, स्वधर्म यज्ञ आहे, स्वधर्म यज्ञ. धूर काढायची गरज नाही. परंतु असं ऐकणाऱ्याला वाटते, कर्मकांडामध्ये गुंतणाऱ्या लोकांना असं वाटते की हा महाराज आमचा विरोधी आहे. अरे मी नाही बाबा, तुमचा विरोध शास्त्राने केला, मी नाही केला. ज्ञानेश्वर महाराजांनी केला. योग याग विधी हे विरोध आहे का? संतांच्या बोधाला बी विरोध समजणारे लोक, कसा उद्धार होईल त्याचा? बोधाला बोध समजत नाहीत, विरोध समजतात. याच्यापेक्षा गाढ अज्ञान अजून काय? विरोध समजतात. म्हणून हरी तुझे नाम गायीन अखंड यावीन पाखंड नेने काही. एक हरिनाम अखंड आहे, बाकी सगळ्या साधना पाखंड आहे. तुकाराम महाराज विरोध करतात का? तुम्ही फसू नये म्हणून बोध करतात. आता आपल्या क्षमतेप्रमाणे साधना करायची असेल तर कोणती करावं? पण हरिनाम, विनम्र भाव, स्मरण, हरीचं स्मरण करीत राहणं, अखंड करणं हे महत्वाचं आहे. अखंड करा, काम करीत करीत करा. दळिता कांडिता जीविता गे बाई राम वेळोवेळा मी गाऊवी. स्वयंपाक करताना करा, स्वयंपाक बी शुद्ध होईल. काम करताना करा, कामही पवित्र होईल. नाम आणि काम चलत राहा. काही सामान वस्तू लागणार नाही, गरज नाही कशाची, वस्तूची, व्यक्तीची, पदार्थाची आवश्यकता नाही. असं साधन एक हरिनाम हे करा. आणि त्या हरिनाम असं करा की हरिनामावर विश्वास ठेवा. अंतरी विश्वास विश्वास, हरिनाम घ्यावं पण विश्वास ठेवून घ्यावं. म्हणजे कसं, त्याच्यावर आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. आम्ही नाम घेतो पण विश्वास करत नाही, ते कशावर? तर नाम घेतल्यानंतर पुन्हा दुसरं काहीतरी करावं वाटते, याचा अर्थ नामावर विश्वास. एक तत्वनाम दृढधरी मना हरीशी करुणा येईल तुझी. नामा पडते तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथ जासी झणी. नाम बी घ्यावं वाटते आणि दुसरे बी काहीतरी करून बघावंच वाटते, कारण की नामावर विश्वास नाही. विश्वास असेल तर काही करूच वाटत नाही.
बरोबर आहे. एक महाराज होते, गावाच्या बाहेर आश्रम होता. आणि अनावृष्टी, पाऊसच नाही, पीक वाळून चाललं. गावातले लोक सगळे जमा झाले आणि म्हणले काय करूत आता, शेती वाळून चालली, आता पिकणार नाही यावर्षी. म्हणजे चला जाऊ त्या महाराजाकडे. आपल्या गावाच्या बाहेर एक आश्रम आहे, महाराजांना विचारू की महाराज पाऊस पडते की नाही, आणि पडत नाही तर मग काय करावं. सारे गावचे लोक मिळून महाराजाकडे आले. संध्याकाळची वेळ होती. महाराजांना विचारलं त्यांनी, महाराज पाऊस पडणार गेलाय, काय करावं. अरे हरिनाम घ्या. पडते का महाराज पाणी? हो, सहज बनव. ठीक आहे म्हणे, उद्या आम्ही सकाळी येतो. सकाळी या. आता तर रात्र झाली, जा. गेले परत घरी सारे. तिथून उठून सकाळी गाव सगळं आलं. बसले लाईन धरून, असं कीर्तनात बसले आणि भजन सुरू केले त्याने. जे नाम घ्यायचं होतं ते घेतलं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण, जे घेऊ वाटत ते. ज्याच्यात रुची आहे ते घेत जायचं नाम. काय सगळ्या नामात तेच परमात्मा तत्वच आहे. नाम घेतलं. संध्याकाळ होत आली पण पावसाचा थेंब नाही. एक उठलं त्याच्यातलं. एक राहते प्रतिनिधी कोण्या बी समाजामध्ये, कुठल्या बी कार्यक्रमामध्ये एक तर राहते प्रतिनिधी. उठला म्हणला, ए महाराज, असला लबाड कशाला सांगितलं आम्हाला, दिवसभर झालं बेजार झाला. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, नरड कोरडं होऊन गेलं, पाण्याचा थेंब नाही. असं का धोका दिला तुम्ही आम्हाला, खोटं बोललात तुम्ही, फसवलात तुम्ही. सुरू केलं. त्याच्या मागून दुसरं उठलं, असल्या महाराजाला मारावं लागते, बडवावं लागते. त्यांनी सुरू केलं. महाराज म्हणले, बिघडलं होतं काम. शांत शांत शांत, थांबा म्हणले. तुम्ही भजन केलाव पण भरोशानं केलाव का? तुम्हाला कसं माहित? आम्ही विश्वासानं केलं नाही हे तुम्हाला काय माहित? ते म्हणले, मी प्रमाण देतो तुम्हाला. मग पटेल ना? हो, पटलं तर ठीक आहे, ना तर मारा मला. तुम्ही भजन कशासाठी केला हो? पाऊस यावं म्हणून, है ना? मग मला सांगा, तुम्हाला जर भजनावर भरोसा असता तर घरून येताना प्रत्येक माणूस छत्री घेऊन आला असतं की नाही? तुम्ही कसे आला? रिकाम्या हाताने. याचा अर्थ काय? भरोसा नाही. शांत झाले लोक. हो रे, बरोबर आहे, आपण भजन केलं पण भरोसा केला नाही. तसं तुमचं आमचं भजन खूप चाललंय पण भरोसा नाही, भरोसा शून्य आहे. म्हणून महाराज सांगाले, अंतरी विश्वास अखंड नामाच, काया मने मने वाचा हेची देई. विश्वास. बघा, इतर साधनामध्ये विधीची गरज आहे आणि हरिनाम साधनामध्ये विश्वासाची गरज आहे. इथे विधी नाही. हरिनाम घेण्यामध्ये गरज विधीची आहे की विश्वासाची? सत्यनारायण करायचं, यज्ञ करायचं तर विधी लागते त्याला. इकडं तोंड करून बसा, असं बसा, असं करा, तसं करा, अंगावर ते सोवळं घ्या, अमुक करा, विधी आहे. आचमन करा, डोळ्याला पाणी लावा, कानाला पाणी लावा, नाकाला पाणी लावा. हे पाणी लावा पाणी लावा म्हणत म्हणत त्याला दक्षिणाची याद आली की त्याच्या तोंडाला पाणी येते. हे सगळं विधी आहे. पण हरिनाम घेताना कुठंच पाणी लावायची गरज नाही.
अंतकरणात जिव्हाळा असावा, विश्वास असावा. विधीची गरज नाही तर विश्वास. म्हणून अंतरी विश्वास अखंड नामाचा, तेथे काया म्हणे वाचा हेची देई. शरीर बी त्याच्या कामात असावं. जे काम करालो आम्ही त्याचं काम समजून करा. झाड लावा, आम्ही भगवत सेवा करालो या भावनेनं झाड लावा. हे काया आहे की नाही. मन मन इकडं तिकडं भटकू न देता त्या कामामध्ये स्थिर करणं हे मन लावणं आहे. अथवा इतर देवाला सोडून इतर विषयाला आपण मन देत राहणं हे बंद करणं म्हणजे मनानं भक्ती करणं आहे. अहो हे मन सगळंच करायलंय. इथं भजन बी करायलंय, तिकडे गेले की दुसरं बी करायलंय, तिकडे गेले की तिसरं बी करायलंय, एका जागी नाहीच. अनन्य भाव म्हणजे एका देवाशिवाय मन कोणालाच द्यायचं नाही. हे मनानं केलेलं हे भजन आहे. हे भजन आहे, व्याभिचार नाही. अव्यभिचारी भक्ती म्हणजे एकालाच मन दे. तू मन हे मीच करी, माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते. हे मन द्या. काया शरीर जे सेवा करायला लागतं ते भगवत सेवा म्हणून करा. भजन आहे ते. मन एकाग्र करा, एकाच करा. आणि वाचा वाचन हरीचं नाम घ्या. दुसरी चर्चा बंद करा, कमी करा. बंद करण्यापेक्षा आज इथून संकल्प करून जा की मी बोलणं कमी करतो आणि हरिनाम जास्त जास्त. नक्कीच तुमचं कल्याण आहे याच्यामध्ये, संशय करू नका. कुठल्याही साधना करीत बसलं तर ते साधना सिद्धीला जात नाही. आणि हे अखंड आहे. झोपून बी करा, काय होत नाही. विक्रेतु कामा किल गोपकन्या, मुरारी पादार्पित चेत वृत्ती, दध्यादिकं मोहवशादोचत् गोविंद दामोदर माधवेति. सुखं शयाना निलये निजेपि, नामानि विष्णो प्रवदन्ति मर्त्या. ते निश्चितं तन्मयतां व्रजन्ति, गोविंद दामोदर माधवेति. भजन भजन भजन. सुखम शयाना, निजून बी करा, बसून बी करा, कसंही करा. पाय लांब करून करा. म्हणजे पाय लांब करणं विधी नाही, जवळ करून कंठाळा आला तर लांब करा, तेवढं. कीर्तनात नाही, आपल्या रोजच्या याच्यामध्ये सांगा. तर असं आहे, छूट आहे याच्यामध्ये, सवलत आहे. एवढं चांगलं सोडून काय नादी लागाव कशाच्या. आम्हाला तर काही जमतच नाही, काही विधी येत नाही. न जानामि योगम जपम नैव पूजा, न तोहम सदा सर्वदा शंभतुभ्यं. जरा जन्म दुःखौगतादप्यमानं प्रभो पाह्यापं नमामीश शंभो. नमामीश मीशान निर्वाण रूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपं. काहीच नाही. बस. न स्तोत्र येत नाही, न मंत्र येत नाही, न विधी येत नाही. फक्त विश्वास आहे. हे हरी, मी तुझा आहे आणि तू माझा आहेस. बस. नातं लावा त्याच्या संग. एवढंच काम करा ना. व्याकुळ होऊन हरिनाम घ्या, बस. आणि हे सगळं साधण्यासाठी अजून एक गोष्ट आहे की ते म्हणजे संताची संगती पाहिजे. हे सगळं साधायचं असेल तर असं तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये मागणी. तुका म्हणे आता